हॅलो मित्रांनो, वेलकम टू दिस व्लॉग. आम्ही चाललोय द अनप्लॅन कोकण ट्रिपसाठी. हो, अनप्लॅन. कारण की या कामातून फिरायचं होतं ठरलं होतं, पण नक्की कुठे जायचं हे काही कळतच नव्हतं. मग मी आणि कृष्णाने प्लॅन केला. तर म्हटलं चला कृष्णाच्या गावीच जाऊया. ट्रेनचं तिकीट नव्हतं, काहीच नव्हतं. मग मला वामनचा कॉल आला. तो म्हणाला माझ्याकडे एक तिकीट आहे. मग काय, एका तिकिटावर आम्ही 3 गेलो. मी मस्त कोकणचा निसर्ग अनुभवत होतो. ट्रेन तब्बल 3 तास लेट होती. हा माझा मित्र वामन. याचं नाव फक्त देवाचं आहे, बाकी सगळं आणि हा माझा मित्र कृष्णा. हा नावाप्रमाणेच आहे, कृष्णासारखा. आणि फायनली 15 तासानंतर आम्ही पोहोचलो कुडाळला. कसं जायचं रे? मित्राकडे जायचं. भाई ट्रेन एकतर भाई उशीर एवढा 4 ते 5 तास उशिरा होते ट्रेन. त्यानंतर आता जेवलो आणि आता भाऊ आम्हाला नेते बसमधून. बस एवढं उकळत आहे. ऑमलेट कसं उकळतं, ऑमलेट असं शिजतं असं घामाने वगैरे, तसं होतं आहे भाई. बघू, इथून झाराप नावाचं गाव आहे, तिथे चाललं. तिथून परत ऑटोने. आणि मग आम्ही कृष्णाच्या घरी पोहोचलो. आणि लगेचच आमचा मित्र सागर परब, जो की राहतो कुडाळला, तो आम्हाला घ्यायला आला. खरं तर ही सगळी ट्रिप जी आमची झाली ही फक्त सागरमुळे झाली. त्यांनीच आम्हाला सगळीकडे फिरवलं. तर आम्ही पोहोचलो होतो खवणे बीचला कायाकिंग करायला. कायाकिंग करायला खूप मजा आली, कारण की हा आमचा पहिलाच अनुभव होता. खूप भारी वाटत होतं. पहिल्यांदाच आम्ही स्वतः होडी चालवत होतो, स्वतः सगळं करत होतो. खूप मजा येत होती. नंतरला सागर आम्हाला घेऊन गेला वेंगुर्ला बंदरला. इतकं निळं शार्प पाणी मी पहिल्यांदाच बघत होतो. बंदराच्या बाजूलाच एक देवस्थान होतं. तिकडचं दर्शन घेतलं आणि हा पूर्ण समुद्रकिनारा आम्ही आमच्या डोळ्यात आणि आमच्या कॅमेऱ्यामध्ये साठवत होतो. इथेच फिरत असताना आम्हाला एक वाळू शिल्पकार भेटले. चला तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. नमस्कार सर. काय म्हणतात, तुमचं नाव काय आहे? माझं नाव संजू उंडे. हा. मी इकडे दाभोळवाड्यात जवळच राहतो. अच्छा, तरी तुम्ही सँड आर्ट बनवलंय. याची म्हणजे सुरुवात कधीपासून केली तुम्ही? सुरुवात म्हणजे लहान असताना मी इकडे समुद्रावर आंघोळ करायला वगैरे यायचो ना, त्यावेळी वाळू दिसली की तिकडे मगर बनवायचो किंवा कासव बनवायचो. त्यानंतर हळूहळू मग गणपतीची मूर्ती बनव. हळूहळू मला आवडच लागली. हे आता जे तुम्ही केलं आहे, हे कशासाठी केलं, म्हणजे याचा उद्देश काय? आता एप्रिल मे महिन्यामध्ये मुलांना किंवा लोकांना सुट्टी पडतात. मग ते आपल्या वेंगुर्ला गावात हे उलटा ब्रिज जात आहे ना, या ठिकाणी ती फिरायला येणार लोक. पण या प्रदर्शनासाठी तिकीट वगैरे काही नाही. अच्छा, फ्री मध्ये? हा, फ्रीमध्ये.
हे कशासाठी म्हणजे फ्री मध्ये काय असं तुम्हाला वाटलं? फ्री म्हणजे कसं आहे, लोक येतात त्यांना पण असं बघितल्यानंतर चांगलं वाटलं पाहिजे. आता 10 माणसं आली तर आम्ही 10 किंवा 20 रुपये जर तिकीट लावलं तर त्यांना ते अवघड वाटतं. त्याचे कसं आता तिकीट वगैरे खर्च करून आपल्या वेंगुर्ला देणार, त्याच्यानंतर खायचं बिचं अशी पण त्यांची सोय झालेली. पण काही लोक देतात इकडे डोनेशन आपण म्हणून. मग हे डोनेशन असतं ते मी गरीब शाळेच्या विद्यार्थ्यांना काहीतरी शैक्षणिक साहित्य किंवा छत्र्या वगैरे देतो. अच्छा. पण हे म्हणजे हे तुम्ही आवडीसाठी करता हा, हे आता कसं एक प्रदर्शन झालं. दुसरा गोष्ट खाली मी स्टोन आर्ट बनवले, दगडावर पेंटिंग. त्याच्यात पण मी विषय टाकलेले आहेत, म्हणजे स्वच्छता अभियान, बरोबर. बेटी बचाओ, झाडं लावा, प्लॅस्टिक बंद. आणि याच्यातून मला समजवायचं आहे. लोकांना हे सगळं माहीत असतं माहित असतं पण ते करत नाही, बरोबर. म्हणून यातून जरा बोध द्यायचं द्यायचं. हाच माझा उद्देश आहे. दुसरी गोष्ट कशी लहान मुलं येतात, त्यांना पेंटिंगची आवड असते, म्हणून इकडे कार्टून वगैरे सगळं बनवलेलं आहे. म्हणजे ते पाहून त्यांना पण घरी गेल्यानंतर नोटबुकवर आपण पण चित्र किंवा ड्रॉइंग करू शकतो. ती आवड लागली पाहिजे. उदरनिर्वाहाचा सोर्स काय आहे? उदरनिर्वाह म्हणजे कसं, मी 6.5 दिवस मी घरी काम करतो आणि अर्धा दिवस फक्त गरीब लोकांसाठी इकडे येऊन येतो वाळू शिल्प. म्हणजे ते वाळू शिल्प आठवड्याने कुठे उत्सव आहे किंवा आपल्या वेंगुर्ल्यात जत्रा आहे तर त्या देवाची प्रतिकृती किंवा ते आता जयंती आहे किंवा काहीतरी उत्सव आहे तर ते त्या प्रकारची मूर्ती बनवतो. मग काही लोक व्हिडिओ पण बनवतात, ते पण टाकतात. आणि तिकडे कसं मी एक डोनेशन पेटी नगर परिषदला सांगूनच ठेवलेली आहे. पण तिकीट वगैरे काही नसतं, पण त्या डोनेशन पेटीमध्ये बरेच पैसे जमतात. मग ते डोनेशन मी गरीब मुलांना देतो. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. ही तुमची कला आम्हाला खरंच खूप आवडलं. म्हटलं तुमच्याशी 4 गप्पा मारायला थँक्यू. खूप आवडलं तुमच्या. आणि नंतर आम्ही फिरायला गेलो खवणे बीचला. इतका सुंदर समुद्र किनारा, भुसभुशीत वाळू आणि त्या कडेला असलेली नारळाची झाडं, असलं कमालीचं दृश्य होतं. मी तर हे सगळं पहिल्यांदाच बघत होतो. इतकं निळं पाणी, इतकी भुसभुशीत माती. तर आपल्याकडचे समुद्र किनारे, काळी माती आणि चिकट चिकट सगळं. पण हे काहीतरी भन्नाट होतं, त्याची आम्ही खूप मजा घेत होतो. तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आम्ही गेलो होतो मालवण किनाऱ्याला आणि किल्ले नेवतीला. मालवण किनाऱ्यावर आम्ही गेलो होतो स्कुबा डायव्हिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.